बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आजवरची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आणला आहे. बीडचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आता असा एक धक्कादायक खुलासा झाला आहे, ज्याने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे. या प्रकरणात बीड पोलिसांनी अतिशय धडक आणि गुप्त कारवाई करत राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानातून तात्काळ अटक केली आहे. या एका अटकेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. संतोष देशमुख हे केवळ एक सरपंच नव्हते, तर बीडच्या स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यांची हत्या ही सामान्य घटना नव्हती, तर एक अतिशय थंड डोक्याने रचलेला राजकीय कट होता, हे आता हळूहळू उघड होऊ लागले आहे. या हत्येनंतर बीडमध्ये तणावाचे वातावरण होते आणि पोलिसांवर आरोपींना पकडण्यासाठी प्रचंड दबाव होता. सुरुवातीला या प्रकरणाचे धागेदोरे कुठेच सापडत नव्हते, पण पोलिसांनी आपली तपासाची चक्रे अतिशय वेगाने आणि गुप्तपणे फिरवली. या तपासादरम्यान पोलिसांचा संशय वाल्मिक कराड याच्यावर गेला, जो या परिसरातील एक प्रस्थ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. पोलिसांनी वाल्मिक कराडला ताब्यात घेऊन जेव्हा त्याची कसून चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांच्या खाक्या आणि प्रश्नांच्या सरबत्तीसमोर वाल्मिक कराड जास्त काळ टिकू शकला नाही आणि अखेर तो पूर्णपणे तुटला. वाल्मिक कराडने पोलिसांसमोर दिलेली कबुली एवढी भयानक होती की ऐकणाऱ्या पोलिसांनाही घाम फुटला. सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार वाल्मिक कराडने या हत्येमागील संपूर्ण षड्यंत्र उलगडून दाखवले असून यात थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांचाच हात असल्याचा अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख यांचा वाढता राजकीय प्रभाव आणि आगामी निवडणुकांमधील त्यांची ताकद हे मुंडेंसाठी मोठी डोकेदुखी ठरत होते आणि याच राजकीय वैमनस्यातून देशमुख यांचा काटा काढण्याचा कट रचला गेला, अशी माहिती कराडने जबाबात दिल्याचे समजते. वाल्मिक कराड हा केवळ एक मोहरा होता, तर या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द धनंजय मुंडे हेच होते, असा खळबळजनक खुलासा या कबुलीतून झाला आहे. कराडच्या या जबाबाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून पोलिसांनी तातडीने न्यायालयात हा अहवाल सादर केला. या भक्कम पुराव्याच्या आधारावर आणि कराडच्या जबाबावरून बीड पोलिसांनी कोणतीही वेळ न दवरता थेट धनंजय मुंडे यांच्या घरावर छापा टाकला. मुंडेंच्या समर्थकांना काही समजण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकून थेट पोलीस ठाण्यात आणले. बीड पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. रात्रीच्या अंधारात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अटक करून जेव्हा बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा तिथे अक्षरशः छावणीचं स्वरूप आले होते. मुंडेंच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून आणि कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यभरातून अतिरिक्त दंगल नियंत्रण पथके आणि पोलीस कुमक तातडीने बीडमध्ये पाचारण करण्यात आले. दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या आत बंद दाराआड चौकशीचे मोठे सत्र सुरू झाले. तपास अधिकाऱ्यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना समोरासमोर बसवून उलट तपासणी घेण्याची कठोर रणनीती आखल्याचे अत्यंत गोपनीय सूत्रांकडून समजते. वाल्मिक कराडने पोलिसांसमोर जो धक्कादायक जबाब दिला आहे, त्यातील प्रत्येक शब्दाची शहानिशा आता मुंडेंच्या उपस्थितीत केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा नेमका कट कुठे शिजला, हत्येची सुपारी कोणत्या गुंडांना आणि कशी दिली गेली, तसेच या संपूर्ण राजकीय षड्यंत्रासाठी लागणारा कोट्यावधींचा पैसा कुठून आला, या सर्व टोकदार प्रश्नांची सरबत्ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सुरुवातीला मुंडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले असले तरी जेव्हा वाल्मिक कराडच्या खळबळजनक जबाबाची प्रत आणि काही तांत्रिक पुरावे त्यांच्यासमोर ठेवण्यात आले, तेव्हा तपास यंत्रणांच्या या तयारीने तेही चक्रावून गेले. या एका अटकेने केवळ बीडचेच नव्हे, तर राज्याच्या विधानसभेचेही राजकीय गणित पूर्णपणे बिघडवून टाकले. सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तातडीच्या गुप्त बैठकांचे सत्र सुरू केले असून या प्रकरणातून पक्षाची आणि सरकारची प्रतिमा कशी वाचवायची यावर मध्यरात्रीपासून खळबते सुरू आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षाने या नामी संधीचे सोने करत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला असून थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. आज दुपारी धनंजय मुंडे यांना अत्यंत कडक पोलीस बंदोबस्तात बीडच्या स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. सरकारी वकील या प्रकरणात मुंडेंची जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी कोर्टासमोर कोणते भक्कम पुरावे सादर करणार आणि मुंडेंच्या वकिलांची फौज त्यांना तातडीचा जामीन मिळवून देण्यासाठी कोणती कायदेशीर शक्कल लढवणार, याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचे श्वास रोखून लक्ष लागले आहे. वाल्मिक कराडची काल रात्रीची कबुली ही केवळ हिमनगाचे टोक असून जर पोलिसांनी या प्रकरणात राजकीय दबावाला बळी न पडता
सखोल तपास केला तर संतोष देशमुख हत्याकांडात आणखी काही बड्या राजकीय नेत्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे समोर येण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच्या न्यायालयीन सुनावणीत न्यायाधीश नेमका काय निर्णय देणार यावरच या संपूर्ण प्रकरणाची पुढची दिशा ठरणार आहे. बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर आज सकाळपासूनच जणू एखाद्या युद्धाची तयारी असल्यासारखे वातावरण पाहायला मिळत होते. माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आज न्यायालयात हजर केले जाणार या बातमीने संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप आले होते. न्यायालयाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून सील केले होते आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. मीडियाच्या ओबी व्हॅन्स आणि पत्रकारांच्या कॅमेऱ्यांनी न्यायालयाचा परिसर गजबजून गेला होता. मुंडेंचे समर्थक आणि विरोधक यांच्यात कोणतीही चकमक उडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बरोबर दुपारी 12 वाजता पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 3 पोलिसांच्या गाड्यांच्या ताफ्यातून मुंडे यांना न्यायालयाच्या आवारात आणले गेले. गाडीतून खाली उतरताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा राजकीय आत्मविश्वास दिसत नव्हता, तर रात्रभर झालेल्या पोलीस चौकशीचा थकवा आणि पुढच्या राजकीय भविष्याची चिंता स्पष्टपणे जाणवत होती. त्यांना पाहताच समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली, पण पोलिसांनी अत्यंत शिताफीने गर्दी पांगवत मुंडेंना थेट कोर्टरूमच्या दिशेने नेले. कोर्टरूमच्या आत प्रचंड शांतता आणि तितकाच तणाव होता. न्यायाधीश आपल्या आसनावर विराजमान होताच सरकारी वकिलांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवादाला सुरुवात केली. सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ आकस्मिक घटना नसून एका अत्यंत थंड डोक्याने रचलेल्या राजकीय कटाचा तो परिणाम आहे. त्यांनी वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर दिलेल्या खळबळजनक जबाबाची प्रत न्यायाधीशांसमोर सादर केली. सरकारी पक्षाने असा ठाम दावा केला की वाल्मिक कराड हा केवळ एक प्यादा असून या संपूर्ण कटाचे सूत्रधार खुद्द धनंजय मुंडे हेच आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे, गुंडांना दिलेली सुपारी आणि त्या दिवशीचे मोबाईल लोकेशन या सर्व बाबींवर प्रकाश टाकत सरकारी वकिलांनी मुंडेंच्या किमान 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. त्यांनी कोर्टाला सांगितले की जर मुंडेंना जामीन मिळाला किंवा न्यायालयीन कोठडी सुनावली गेली तर ते आपल्या राजकीय वजनाचा वापर करून साक्षीदारांवर दबाव आणू शकतात आणि तपासाची दिशा भरकटवू शकतात. त्यामुळे सखोल तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपताच मुंडेंच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्रमक पवित्रा घेत सर्व आरोप फेटाळून लावले. बचाव पक्षाच्या वकिलांनी थेट राज्य सरकारवर आणि पोलिसांवर राजकीय आकसापोटी कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी कोर्टाला सांगितले की धनंजय मुंडे हे राज्याचे एक प्रतिष्ठित नेते आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांची वाढती ताकद रोखण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी हा खोटा आणि बनावट कट रचला आहे. वाल्मिक कराड याच्या जबाबावर प्रश्नचिन्ह निर्माण करत बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की कराड हा स्वतः एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला माणूस असून पोलिसांच्या दबावाखाली किंवा एखाद्या मोठ्या आमिषाला बळी पडून त्याने मुंडेंचे नाव घेतले असण्याची दाट शक्यता आहे. केवळ एका सहआरोपीच्या जबाबावर एवढ्या मोठ्या नेत्याला अटक करणं पूर्णपणे बेकायदेशीर असून मुंडेंचा या हत्येशी कोणताही थेट संबंध प्रस्थापित करणारा एकही भक्कम पुरावा पोलिसांकडे नाही असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला आणि मुंडेंना तात्काळ जामीन मंजूर करण्याची जोरदार मागणी न्यायालयाकडे केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टरूममध्ये अक्षरशः सुई पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली होती. बचाव पक्षाच्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी सरकारी वकिलांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला. त्यांनी मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील फोन कॉल्सचे सीडीआर, कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि हत्येच्या काही दिवस आधी एका अज्ञात ठिकाणी झालेल्या त्यांच्या गुप्त बैठकीचे तांत्रिक पुरावे सीलबंद लिफाफ्यात न्यायाधीशांसमोर सादर केले. या पुराव्यांनी बचाव पक्षाच्या वकिलांनाही काही क्षणांसाठी निरुत्तर केले. न्यायाधीशांनी सर्व कागदपत्रे, वाल्मिक कराडचा जबाब आणि तांत्रिक पुराव्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. कोर्टरूममधील प्रत्येकाचे डोळे न्यायाधीशांच्या चेहऱ्याकडे लागले होते. अखेर प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायाधीशांनी आपला ऐतिहासिक आणि धक्कादायक निकाल सुनावला. न्यायालयाने बचाव पक्षाचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावत तपासातील गांभीर्य आणि गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता धनंजय मुंडे यांना पुढील 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायाधीशांनी पोलीस कोठडीचा निर्णय सुनावताच कोर्टरूममध्ये एकच खळबळ उडाली. मुंडेंच्या समर्थकांना मोठा धक्का बसला तर पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुंडेंना पुन्हा एकदा कडेकोट बंदोबस्तात कोर्टरूमच्या बाहेर नेण्यात आले. 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यामुळे आता पोलिसांना मुंडे आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून उलटतपासणी घेण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. या 7 दिवसात पोलीस मुंडेंकडून कोणती गुपिते बाहेर काढणार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वापरलेला पैसा कुठून आला आणि यात आणखी कोणत्या बड्या नेत्यांचा सहभाग आहे का, याचा कसून तपास आता सुरू होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निर्णयाने
एक मोठा भूकंप आणला असून आता पुढील 7 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि मुंडेंच्या भविष्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. पोलीस कोठडीचे ते 7 दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात खळबळजनक दिवस ठरले. बंद दाराआड बीड पोलिसांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर बसून जी उलटतपासणी घेतली, त्यात या संपूर्ण हत्याकांडाचा सर्वात मोठा आणि धक्कादायक अँगल उघडकीस आला. सुरुवातीचे 2 दिवस धनंजय मुंडे यांनी उडवाउडवीची उत्तरं देत तपासात सहकार्य करण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र तिसऱ्या दिवशी पोलिसांनी वाल्मिक कराडचा असा एक गुप्त पुरावा मुंडेंच्या समोर ठेवला, ज्याने मुंडेंच्या पायाखालची वाळूच सरकली. वाल्मिक कराडनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि माफीचा साक्षीदार बनण्यासाठी एक पेनड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधीन केला होता. या पेनड्राईव्हमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचतानाची एक अत्यंत गोपनीय ऑडिओ रेकॉर्डिंग होती. या रेकॉर्डिंगमध्ये थेट धनंजय मुंडे यांचा आवाज होता, ज्यात ते संतोष देशमुख यांचा कायमचा काटा काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांची सुपारी देण्याबाबत चर्चा करत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत होते. हा भक्कम आणि तांत्रिक पुरावा समोर येताच मुंडेंचा सर्व राजकीय बचाव गळून पडला आणि त्यांना सर्व आरोप निमूटपणे ऐकून घेण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. या एका ऑडिओ क्लिपमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला आणि मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला. या नाट्यमय घडामोडीनंतर राज्याच्या राजकारणात अक्षरशः राजकीय भूकंप आला. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप आणि भक्कम पुरावे समोर येताच त्यांच्या पक्षाने त्यांच्यापासून 2 हात लांब राहणेच पसंत केले. कोर्टानेही या पुराव्यांची गंभीर दखल घेत धनंजय मुंडे यांची रवानगी थेट मध्यवर्ती कारागृहात केली आहे. सत्तेच्या आणि राजकीय वैमनस्याच्या खेळात एका निष्पाप सरपंचाची हत्या घडवून आणणाऱ्या या कटातील सर्व आरोपींना अखेर कायद्यासमोर झुकावेच लागले, हे या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. बीड पोलिसांच्या या धडक आणि निष्पक्ष कारवाईचे आज राज्यभरातून कौतुक होत आहे. तर मित्रांनो, राजकारणाचा हा अत्यंत भयानक चेहरा तुम्हाला कसा वाटला? सत्तेसाठी नेते कोणत्या थराला जाऊ शकतात हे या घटनेतून समोर आले आहे. तुम्हाला काय वाटते? या सर्व प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना कोणती कठोर शिक्षा झाली पाहिजे? तुमची रोखठोक प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच खळबळजनक आणि आतल्या गोटातील बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.